पहिली गोष्ट तर ती स्वायत्त संस्था आहे. हे आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष ही संस्था काम करून राहिली आणि ह्या दुबारचा जो विषय आहे हा काही आजचा नाही आहे. आम्ही अनेक वर्ष झाले ते पाहून राहिलो आणि कालच माननीय आमचे मंत्री महोदय नेते आशिषजी शेलार आणि अमितजी साटम यांनी त्या संदर्भातली सविस्तर पत्रकार परिषद घेतली आहे की ह्या दुबार मतदारांचा परिणाम कसा होते, कुठं होते आणि कुठं 31 ज्या काही आयडेंटिफाय केल्या मतदारसंघ, त्या मतदारसंघांमध्ये काय झालं आहे, किती मतांनी तिथं उमेदवार निवडून आले, काँग्रेसचे आले, आघाडीचे आले आणि त्याच्यात दुबार मतदार किती होते आणि कोणते होते. आणि स्वाभाविकपणे एक समाज म्हणून किंवा जात म्हणून आपण विचार करत नाही, पण तरीही मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं काँग्रेससोबत राहतो हे उघड आहे. त्यात काही लपवायचं कारण नाही, काही असं कोणाच्या काही लक्षात येत नाही अशातले भाग नाही. अमरावतीत आपण पाहिलं, जेव्हा आपण त्या क्षेत्रात गेलो तेव्हा कशा पद्धतीनं ते मतदान झालं. म्हणजे 100, 200, 300 मतं आपल्याला ना एकदम 4-5 हजार, 10,000, 12,000 असे मतं काँग्रेसला. तर त्याच्यामुळं ते तसं स्पष्टच आहे, त्यात काही आरोप करण्याचा विषय नाही. ते मतदार जर त्या क्षेत्रामध्ये दुबार मतदार हे निवडून आलेल्या जी काही मार्जिन आहे त्याच्यापेक्षा जर 10 पटीनं 15 पटीनं असतील तर मग तिथेही काय झालं हेही उत्तर त्यांना काँग्रेसला द्यावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की मतदार यादी जेव्हा होतात तेव्हा त्याचं प्रारूप मतदार यादी लागते, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया आहे, त्याच्या सुनावण्या होतात. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसचे जे काही बूथप्रमुख वगैरे ते अत्यंत निष्क्रिय असतात, काँग्रेसचे नेते अत्यंत निष्क्रिय असतात. आजपर्यंत त्यांचं फावलं, कारण ते स्वातंत्र्य लढ्यात आम्हीच सगळं केलं असं लोकांना भासवत आले. त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या नावावर त्यांनी मतदान घेतलं, लोकांच्याही मनात एक प्रेम होतं, त्यामुळे ते सातत्याने निवडून येत गेले. त्यामुळे त्यांना या क्षेत्रात काम करण्याची गरज भासली नाही. पण आमचे जे बूथप्रमुख, आमचे सगळे जे लोक आहे, कार्यकर्ते आहेत, ते मतदार याद्यांवरही वर्षानुवर्ष काम करून राहिले. आता तर प्रिंटचा जमाना आहे. मी स्वतः लहान असतानापासून पाहून राहिलो की जेव्हा मतदार याद्या यायच्या तेव्हा त्या जेव्हा खाली बूथवर द्यायच्या असायच्या तेव्हा आम्ही हाताने लिहित होतो. म्हणजे हातानं एका यादीचे 4-4 भाग करून हाताने लिहिलेल्या याद्या, कार्बननं टाकलेल्या, त्या देत होतो. तर एवढं काम भाजपनं या क्षेत्रात केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याची अडचण नाही आहे. पण यांचे लोक त्या यादीवर कामच करत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आता माझ्याच मतदारसंघातलं उदाहरण देतो, चांदूर रेल्वे नगर परिषदचं उदाहरण आहे. तिथं थोडा घोळ झाल्यामुळं ऑब्जेक्शन घेतलं, त्यात सुनावण्या झाल्या, परंतु ते समाधान नाही झालं म्हणून आमचेच माजी नगराध्यक्ष आहे बच्चूभाऊ वानरे, ते उपोषणाला बसले होते. त्यांचं उपोषण कालच सोडवण्यात आलं. म्हणजे काही हे ठरवून होते, आम्हालाही अडचणीच्या गोष्टी अनेक ठिकाणी होऊन राहिल्या, आमची लोक ऑब्जेक्शन घेतात. त्यामुळे ह्या प्रक्रियेचा भाग आहे. याच्यामुळे सरसकट काही पूर्ण त्या आयोगावरच दोष देण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी ते BLO असतात, छोट्या स्तरावर काम होते. त्याच्यामुळे हे म्हणणं किंवा मतदार यादीत घोळ आहे हे अत्यंत चुकीचं आहे. जिथं जिथं निवडणुका झाल्या, आता लोकसभेत घोळ नव्हता का, मग तेव्हा ऑब्जेक्शन नाही घेतलं, आमच्या सीटा एवढ्या कशा काय निवडून आल्या, असं म्हणायला पाहिजे होतं का मतदार यादीत घोळ आहे, सगळे दुबार मतदार आहे आणि आयोग ह्या भाजपला बांधलेला, आमच्या सीटा एवढ्या आल्याच कशा, असं ऑब्जेक्शन का घेतलं नाही यांनी. पण जिथं निवडणुकीमध्ये ते निवडून येतात तिथं त्यांना काही अडचण वाटत नाही. पण जिथं पराभव होतो त्यांच्या निष्क्रियतेमुळं, त्यांनी आजपर्यंत केलेल्या भ्रष्टाचारामुळं, अत्यंत सुमार कामगिरीमुळं आजपर्यंत देशाची जी अवस्था होती 14 पर्यंत ही अत्यंत वाईट होती जागतिक स्तरावर. 14 नंतर अत्यंत चांगली प्रतिमा उभारली आहे. संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं नाव घेतलं जाते, कुठल्या याच्यात आपल्याला कन्सेंट घेतला जातो, विचारलं जाते. तर हे सगळं आज आपण पाहून राहिलं आणि त्याच्यामुळे लोक, जनता भाजपच्या पाठीशी आहे. आमचं नेतृत्व आहे, नरेंद्रजी मोदी आहे, राज्यात देवेंद्रजी आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीनं सगळे काम करून राहिले आणि त्याच्यामुळं लोक आमच्या पाठीशी आहेत आणि आमचा विजय सातत्यानं होऊन राहिला. आता यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. यांनी केलेले चुकीचे कामं, चुकीचे धोरणं, याच्यामुळे लोक यांच्या पाठीशी यायला तयार नाही. त्याच्यामुळे नेरेटिव्ह चुकीचा पसरवण्याचं काम हे करून राहिले. जसं मागच्या लोकसभेत केलं, संविधान बदलणार आहे, संविधानही बदललं नाही, काहीच झालं नाही. उलट संविधानाचा आदर आम्हीच जास्त करतो हे लोकांना दिसलं, त्याच्यामुळे त्यांनी तो नाकारला. आता तो चालत नाही म्हणून दुसरा नेरेटिव्ह तयार करणे, लोकांचा आपल्या ज्या संवैधानिक संस्था आहे त्याच्यावरून विश्वास कसा उडेल यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जी देशविघातक लोक आहेत त्यांच्याशी सामील होऊन सरळ सरळ हे करतात, असा माझा आरोप आहे.